सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं देशभर गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातही 2 ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर शहरात इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनामध्ये हा महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाते खाडे यांनी ध्यान, जप आणि साधना या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यांनी एक चांगलं समाधानी जीवन जगता येण्यासाठी साधना करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. रामराज्याचे आपल्याला केवळ साक्षीदार व्हायचं नाही तर साथीदार व्हायचं आहे असं सांगत त्यांनी साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना असल्याचं सांगितलं. यावेळी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील सामंत यांनीही मनोगत व्यक्त केलं. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदू राष्ट्र अशा विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. तसंच राष्ट्रधर्मविषयक फलक प्रदर्शनही लावण्यात आलं होतं. यावेळी संभाजीराव भोकरे, राजू यादव, रघुनाथ टिपुगडे, शिवाजीराव शेटगे, राहुल पोद्दार, रमेश पडवळ, नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, जयंत पाटील, अखिल भारतीय हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, सनातन संतपंथ प्रेरणापीठ कर्णावतीचे संपर्क प्रमुख घनश्यामभाई पटेल, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, पतंजली योग समितीचे सुब्रमण्यम शर्मा, हिंदुत्वनिष्ठ अभिजित पाटील, कमलाकर किलकिले, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरीश कुलकर्णी यांच्यासह साधक आणि भाविक उपस्थित होते.